नमस्कार। डान्स बारमध्ये काम करणाऱ्या महिला किंवा सेक्स वर्कर्स ह्या लक्षात घ्या की त्या काहीतरी आयुष्याची खूप मोठी भयावह मजबुरी असते आणि म्हणून त्या ह्या फील्डमध्ये काम करत असतात। त्यांना जर समाजाने चांगली नोकरी दिली, त्यांचं जर चांगलं शिक्षण असेल, त्यांची जर चांगली वागणूक असेल तर त्या ह्या अशा क्षेत्रांमध्ये काम करणार नाहीत। तर त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन आपण आपल्याकडनं काही वाईट कृत्य होऊ नयेत हे लक्षात ठेवावं। माझ्याकडे काल एक महिला आली होती। तिचं असं स्पष्ट म्हणणं होतं की मॅडम, माझं इतकं मोठं शिक्षण नाही ज्याच्यामुळे मला नोकरी मिळत नाही आहे आणि म्हणून मी एका डान्स बारमध्ये काम करते। मी नाचते आणि मी गाते, अशा प्रकारचं काम माझं आहे आणि ज्याच्यावर माझं पूर्ण कुटुंबाचं पोट भरतं। माझे वडील म्हातारे आहेत, आई आहे, आमची परिस्थिती अगदी सामान्य आहे, माझ्या पाठी 2 बहिणी आहेत। ह्या सगळ्यांची जबाबदारी ही माझी स्वतःची आहे आणि म्हणूनच ह्या फील्डमध्ये कसंही असो परंतु मला पैसा चांगला मिळतो, माझं घर चालतं आणि म्हणूनच मी या फील्डमध्ये काम करते। तिथे जे पुरुष येतात आणि पैसा उडवतात त्याच्यातल्या एका पुरुषाचं माझ्याबरोबर प्रेम झालं। त्याने मला प्रेमाच्या आणाभाका घेतल्या माझ्यासोबत आणि त्याने मला हे प्रॉमिस केलं की तू माझ्याशी लग्न कर तर आपण एक चांगलं फॅमिली लाईफ जगू, नवरा बायकोसारखे राहू, चांगले कुटुंब पुढे वाढवू, अशा प्रकारचे प्रॉमिसेस त्याने मला दिले। माझं कुटुंबही खुश होतं की चला आपल्या मुलीला एक चांगलं घर मिळेल, चांगला नवरा मिळेल। म्हणून इनिशियल स्टेजला त्याने जेवढे काही प्रॉमिस केले होते त्याच्यावर मी पूर्णतः विश्वास ठेवला। कुटुंब माझं चांगलं होईल, माझं कोणाशी तरी लग्न होतंय ह्या आनंदाच्या भरात मी त्याला हेही सांगितलं की मी हे जे काम करते ते सोडून देईन आणि चांगली नोकरी बघेन। म्हणून मॅडम मी ते कामही सोडून बसले। आज माझ्या हातात काही काम नाही आहे कारण 1 वर्षानंतर त्याने मला प्रचंड मारहाण सुरू केली। जे काही वादे त्याने केले होते ते सगळे तो विसरला आणि परत दुसऱ्या डान्स बार्समध्ये जाऊन तो मुलींवर पैसे उडवतो, प्रचंड दारू पितो, मला मारझोड करतो। आता माझी परिस्थिती अशी आहे की माझ्यासाठी हा खूप मोठा मानसिक धक्का आहे कारण मी एकाची बायको झाले, मी माझं प्रोफेशन सोडलं। आज माझ्या घरच्यांना सुद्धा माझ्याकडनं तो जो पैसा मी लग्नाच्या आधी देत होते तो आता देऊ शकत नाही आहे आणि माझी फॅमिली लाईफसुद्धा पूर्णतः उद्ध्वस्त झाली। तर आता डायव्होर्स घेण्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय राहत नाही कारण हा मला या लग्नातनं मूल द्यायला तयार नाही आणि हा मला कामही करायला देत नाही आहे। म्हणजे सगळीकडून माझी नाचक्की झाली आहे। त्यामुळे आज ती महिला माझ्याकडे आली होती। तर कोर्टाच्या केसेस चालतीलच, डायव्होर्स म्हणा किंवा डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा किंवा पोलीस कंप्लेंट्स म्हणा, व्हॉटेवर इट मे बी। परंतु माझं ह्या व्हिडिओतनं सांगणं एकच आहे, जर आपल्याला माहिती आहे की आपण हे जे क्षेत्र आहे सेक्स वर्कर्सचं म्हणा किंवा बारमध्ये ज्या महिला नाचतात किंवा ज्या आपल्या घरचं पोट भरण्याकरता जो चरितार्थ चालवतात स्वतःच्या घरचा, तर ह्यांचंसुद्धा कुठेतरी लग्न होतं, व्यवस्थित त्यांचे कुटुंब देखील होतात, नाही अशातला भाग नाही। परंतु आपण आपली मानसिकता बघावी। आपल्याकडे जर खूप मोठा एक्सेप्टन्स नसेल, मनाचा मोठेपणा नसेल तर आपण या भानगडीत पडू नये। आपण दुसऱ्यांना नको ते चुकीचे प्रॉमिसेस देऊन आपली स्वतःची सुद्धा आणि दुसऱ्यांची सुद्धा स्वप्न उद्ध्वस्त करू नयेत, अशी एक या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते। कारण ती देखील लोक आहेत, एक ह्युमन बीइंग्स आहेत। ह्या गोष्टींचा आपण विचार करावा आणि आपल्या जर सवयी आपल्याला माहिती असतील तर कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये। कारण एखादी व्यक्ती म्हणजे आजचीच महिला बघा ना, जी डान्स बारमध्ये नाचते, ती आज एक कुटुंब स्वतः उभं करण्याकरता तिने जे काही काम आहे ते सोडलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये पूर्ण स्वतःला बदलून ती इथे संसार थाटण्याकरता आली होती। परंतु झालं काय? सो ह्या बाबी लक्षात ठेवा आणि प्लीज माझी एक ॲडव्होकेट म्हणून नव्हे तर एक ह्युमन बीइंग म्हणून तुमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जर आपल्याला ह्या ओपननेसने जर या लोकांना एक्सेप्ट करता येत नसेल ॲज अ पार्टनर म्हणून, ॲज अ हजबंड म्हणून किंवा ॲज अ वाईफ म्हणून, तर प्लीज या भानगडीमध्ये पडू नका। त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे, तुम्ही तुमचं आयुष्य सुखाने जगा। धन्यवाद।